इसलिए भट्टी कभी भी मिस नहीं करना है, क्योंकि भट्टी में देखो अनेक लकड़ियां होती है, समझा, लकड़ियां अनेक होती है। अभी जो सूखी सूखी लकड़ियां वो सारी अभी भट्टी में आती है, तो उसमें अपनी गीली लकड़ी जो है ना, अपनी गीली लकड़ी है, तो अगर वैसे घर में जलाओ तो वो धुआं करेंगी। क्या है, घर में जलाओ तो क्या करेंगी, धुआं करेंगी। लेकिन इस भट्टी में आएंगी तो फटाफट जलना शुरू हो जाएंगे, थोड़ा भी धुआं नहीं करेंगे, समझा। इसीलिए भट्टी को कभी भी मिस नहीं करना चाहिए, क्योंकि भट्टी में बाबा की हमको बहुत मदद मिलती है। भट्टी में बाबा की ऐसी मदद मिलती है कि अपनी स्थिति जो है वो स्थिति एकदम ऊपर आ जाती है। तो इसलिए मेन क्या है, अभी देखो सेवा, ठीक है, सेवा दूसरी है स्थिति। ये दो चीजें, सेवा और स्थिति दो चीजें। तो हम तो रात दिन सेवा में लगे हुए हैं, हम तो रात दिन सेवा में भी लगे हुए हैं। लेकिन एक बात याद रखना चाहिए कि सेवा जो है वो शिव बाबा का टॉपिक है। सेवा जो है वो किसका टॉपिक है, शिव बाबा का। और ड्यूटी किसकी है, शिव बाबा की। वो परम धाम छोड़ करके नीचे जो उतरे हैं बाबा, वो किसके लिए, तो उन्हें नई दुनिया का निर्माण करना है, नई दुनिया का निर्माण करना है। तो वो अपना काम तो बीच में छोड़ने वाले नहीं है, समझा। हम करे अथवा न करे, बाबा जिस तारीख को सत्युग का ओपनिंग करने का है उसी तारीख को सत्युग का ओपनिंग करने वाला है। हम घर बैठे हमने कुछ सेवा नहीं की, इसलिए बाबा सत्युग की डेट पोस्टपोन करेगा क्या? हाँ, सत्युग की ओपनिंग की डेट कभी भी पोस्टपोन नहीं होगी। उनको जिस दिन सत्युग का ओपनिंग करने का है उस दिन बाबा करेगा ही, समझा। और उनको जो करवानी की है सेवा, वो हम बच्चों के द्वारा बाबा करा करके ले रहा है। लेकिन इस समय हम देख रहे हैं कि बाबा का सर्विस का जो स्पीड है ना, सेवा का भी वर्तमान समय बाबा का बहुत जबरदस्त स्पीड है सेवा का। हम देखते हैं कि आज भारतवर्ष में हजारों सेंटर की काम चल रहे, हजारों सेंटर की बिल्डिंग खड़ी हो रही है, उसका कंस्ट्रक्शन का काम चल रहा है। मुझे बताओ, कितना भी बड़ा सेट होने दो, अंबानी अदानी कोई भी कितना भी बड़ा सेट होने दो, एक टाइम सारे देश में हजारों स्थानों पर वो कंस्ट्रक्शन कर सकता है क्या? हाँ, हजारों जगह कर सकता है क्या? हजारों स्थान पर नहीं, देश में क्या विदेश में भी करा रहा है। इतने हजारों स्थानों पर ये जो सेठ है वो सेठ हजारों स्थानों पर अपना काम कर रहा है। कितनी बाबा की बिल्डिंगें बन रही है, कितने नए नए सेंटर बन रहे, बात मत पूछो। और अभी इस समय जो सेंटर बनते हैं ना, वो सारे जबरदस्त एक महल की जैसे सेंटर बनते। पुराने समय में जो सेंटर बनते थे, खाली उसमें सुविधा होती थी रहने करने की, क्लास करने की। लेकिन आजकल जो सेंटर बन रहे हैं तो महल के महल बन गए। जैसे सतयुग में जो हम जाने वाले हैं उसकी प्रैक्टिस यहाँ ही बाबा करा रहा है, यहाँ ही महल दे रहा है। बहनों को देख रहे क्या सेंटर बन रहे, एकदम 5 स्टार सेंटर बन रहे। हम अभी कितने सेंटर का ओपनिंग किया, मैंने देखा अभी लोनी सेंटर का एक ओपनिंग हो गया, ऐसा सेंटर बना है। मैंने कहा भाई, जब उसका फाउंडेशन करने का था, भूमि का पूजन करने का था, हमारी पहली मीटिंग थी कि सबको सहयोग से अपने को सेंटर बनाने का है, इसकी पहली मीटिंग थी। तो हमने कहा देखो ये प्रोग्राम लोनी जो है ना, वो एजुकेशन का फील्ड है, वहाँ पर डॉक्टर इंजीनियर सारे बनाए जाते हैं। भारतवर्ष के हजारों इंजीनियर वो लोनी प्रवरा से बनाए जाते हैं। ये एजुकेशन का वो हब है।
यहाँ एजुकेशन का हब है। और यहाँ जब बाबा का मकान बनेगा, हमारा भी स्पिरिचुअल यूनिवर्सिटी है, उनकी तो लौकिक यूनिवर्सिटी है, हमारी भी स्पिरिचुअल यूनिवर्सिटी है। तो हमने कहा यहाँ जो सेंटर बनेगा ना, समझा ना, यहाँ जो सेंटर बनेगा वो एक बढ़िया सेंटर बनना चाहिए। साधारण सेंटर बन करके कहा कोई यहाँ आने वाला नहीं है, समझा। तो यहाँ जो सेंटर बनेगा तो 5 स्टार सेंटर बनना चाहिए, ऐसा उस समय कहा था। और अभी हमने देखा कि परसों उसका ओपनिंग किया तो सचमुच 5 स्टार सेंटर बन गया। सचमुच 5 स्टार। वहाँ के भाई बहन मस्के पार्टी जो निमित्त है, एक से ये मिनिस्टर थे, वो निमित्त बने उसके लिए, तो उन्होंने मुझे याद दिलाया, वो जब इसका उद्घाटन हो गया भवन का, तो उन्होंने याद किया, भाई जी जब फाउंडेशन करने का था तो आपने कहा कि प्रवरा लोनी में साधारण सेंटर चलने वाला नहीं है, यहाँ 5 स्टार सेंटर बनना चाहिए। और देखो बाबा ने 5 स्टार बना दिया है। तो ऐसे एक सेंटर, ऐसे एक सेंटर अभी बाबा बना रहा है। क्यों बना रहा है, इतना क्यों बन रहा है? क्योंकि अभी अंतिम समय है, अंतिम समय है। और भगवान को जिसका भाग्य बनाने का है, जिसका भाग्य बनाने का है, उसको वो मौका दे रहा है, समझा। जब मौका देंगे, समझा ना, उसका काम है, उसका काम है मौका देना, उसका काम है वो देगा मौका। और हमें लगाना है चौका। हमें क्या लगाना है? चौका लगाने का है, आउट नहीं होने का है, समझा। भगवान तो मौका देता है। तो जिसका बड़ा भाग्य होता है वहाँ बड़ा प्रोजेक्ट बनता है। अभी आपका भी सेंटर हमने देखा, जो पीछे हम आए थे तो आज आधा अवस्था थी, अभी आज आपका सेंटर औरंगाबाद का देख के हमने कहा दीदी ये तो सारा पूरा 100% काम हो गया। क्या है? 100% काम हो गया है। तो बाबा जो इतना करा रहा है उसके पीछे बहुत बड़ा राज है। बाबा ये क्यों करा रहा है? क्योंकि अभी भगवान भाग्य बांटने के लिए आया है, भाग्य बांटने के लिए आया है। और उसके पास हर एक के नाम की गठरी है, हर एक के नाम की भाग्य की गठरी है, और वो उसको देने की है, वो बाबा को देने की है। लेकिन उसका नियम क्या है? पहला लेगा, पहला लेगा और बाद में देगा, ये उसका नियम है। पहला वो लेगा और कई गुना बढ़ा करके आपको दे देगा। जैसे सुदामा भी था ना, सुदामा की बहुत इच्छा थी, और बार बार कहता था अपने युगल को कि द्वारकाधीश जो है वो मेरे दोस्त है, वो मेरे मित्र है, हम साथ में रहे, साथ में हम पढ़े हुए। तो बार बार वो द्वारकाधीश का वर्णन जब उनकी युगल बार बार सुनती थी तो बोली अपन इतने दरिद्री है, हम इतने गरीब है, और तुम्हारा दोस्त इतना महान द्वारकाधीश है, सोने के महल वाला तुम्हारा मित्र है, तो कभी तो एक बार जाकर कुछ उससे लेकर के आओ ना, कभी तो कुछ लेकर के आओ ना। तो वो फिर बार बार बोले क्या काम का है, वो इतना बड़ा है, वो अपने क्या काम का है, अपने तो कुछ काम का नहीं है। तो बार बार वो जब टोकती थी उसकी युगल, तो फिर सुदामा ने एक दिन निश्चय किया कि कुछ भी होने दो, हम अपने दोस्त को मिलने को जाएंगे। तो जाते समय उसने क्या, जाता था तो युगल को कहा कि भाई मुझे मेरे दोस्त को मिलने को जाने का है, तो कुछ तो चाहिए ना देने को, उसके पास खाली हाथ कैसे जाओ, कुछ तो देने को चाहिए। तो बोले अरे अपना घर ऐसा है, हम सब गरीब है, गरीबी है, समझाना। यहाँ हमारे घर के चूहों ने भी घर छोड़ा है। क्या है? चूहों ने भी घर छोड़ा है, क्योंकि उनको खाने को कुछ नहीं है, कि ऐसी गरीबी अवस्था है, तो हम अभी उसको क्या देंगे? तो बोला कुछ तो देना चाहिए ना, मैं खाली हाथ कैसे कह जाऊँ, कुछ तो देना चाहिए। तो उसने बहुत ढूंढा,
तो एक मटके के अंदर कुछ पोहे पड़े थे, थोड़े से पोहे पड़े थे। वो उसने देखा, बोले कुछ नहीं, थोड़े से पोहे है, बाकी तो कुछ नहीं। तो बोला कोई बात नहीं, उसकी कोई चिंडी बना करके मुझे दे दो। तो वो कुछ चिंडी लेकर के वो गया, समझा। तो जब वो गया तो महल पर, द्वारकाधीश का महल था, तो दरवाजे पर पहरेदार थे, उन्होंने उसको रोका। अगर तुम ऐसा दुबला पतला ऐसा निर्धन व्यक्ति, वो हम उसको अंदर नहीं जाने देंगे आपको। बोले किसके साथ काम है? तो बोला कुछ नहीं, मेरा ये द्वारकाधीश मेरा मित्र है बोले, और मुझे उनको मिलने को जाने का है। तो बोले आप ऐसा आदमी उनको मिल नहीं सकते, वो तो बड़े द्वारकाधीश है ना, उनके साथ आप नहीं मिल सकते। वो बोला कुछ भी करो, सिर्फ मेरा नाम तो उनको बताओ कि तेरा बचपन का सुदामा मित्र है वो आया हुआ है, इतना आप मैसेज तो दे उसको। अगर नहीं उन्होंने बुलाया तो मैं वापस जाऊंगा। तो ऐसा बहुत बहुत किया, तो उन्होंने मैसेज दिया उनका। तो द्वारकाधीश तो अपने आसन पर विराजमान थे, तो उनको जब मैसेज दिया कि भाई सुदामा आया है, तो भागते भागते वो दौड़े, कहाँ है मेरा दोस्त सुदामा। तो भागते भागते वो दरवाजे तक खुद वो आए, और खुद उन्होंने कहा सुदामा मुझे बहुत खुशी हुई, उनको गले लगाया और उनको साथ में लेकर के गए। अपनी रानियों को कहा कि इसके पाँव धो, बहुत लंबे से आया हुआ है, इसके पाँव में कुछ नहीं है, इसके पाँव धोने को कहा। उसको स्नान करवाया, अच्छा खिलाया पिलाया, दरबार में बिठाया, उसको अपने राज सिंहासन के बाजू में वो सुदामा को बिठाया। इतना उसका रिस्पेक्ट, इतना आदर किया। और बिठाने के बाद, इतना करने के बाद फिर उसने पूछा कि सुदामा तूने मेरे लिए क्या लाया है? तो वो बेचारा डर रहा था, कहाँ ये द्वारकाधीश की, कहाँ इतना इसका आलीशान महल, और उसके अंदर अभी उसको मैं क्या दूं, कैसा दूं? तो वो छिपा रहा था, समझा। और भगवान उसके पीछे पड़ा था कि हे सुदामा, हमारी बहनी ने तेरे को खाली हाथ नहीं भेजा होगा, जरूर मेरे लिए कुछ दिया होगा। तो सुदामा बेचारा डरता था, इतने महल में मैं कैसे जाऊं, निकल तो देने को तैयार नहीं था, वो छिपा रहा था। और भगवान उसको मांग रहा था बार बार कि सुदामा दो, सुदामा दो। क्यों मांग रहा था? क्यों मांग रहा था? क्योंकि उसको सुदामा को उसे कुछ देना था, सुदामा को उसको कुछ देना था। लेकिन उसका नियम क्या है? लेने बिना वो दे नहीं सकता। इसलिए वो उसको बार बार कह रहा था कि मुझे दो, मुझे दो। जब तुम देगा तो मैं दे सकूंगा, नहीं तो मैं कुछ नहीं दे सकूंगा, कुछ तो मुझे दो। तो बहुत फोर्स किया तो पुरचुंडी पोहे के निकाली, तो उसको इतनी खुशी हो गई, बहुत खुशी से वो पोहा सारा उसने खाया। और जब इधर पोहा खा रहा था तो उसका घर सोने का महल बन रहा था। तो महल बन रहा था, तो भगवान ऐसा ही नहीं देता है, पहला क्या करता है? पहला लेता है। देई तेव्हा देई, ऐसा आसशी उदार फारे, एकाचे लाख करून देतो, परंतु पहिली खात्री करतो की एक दिला का नाही, तर नुसता डबा वाढवला नाही। खात्री करतो की दिलं का नाही मला, आणि तुम्ही थोडं जरी दिलं तर त्याचं काही पटीने तो देत असतो। पण तो मन पाहतो, जीवाला नाव त्याचं ठेवलेलं नाही, तो तुमचं मन पाहतो याची मला देण्याची यांची भावना काय आहे। म्हणून आपल्या शेतामध्ये जर काही पिकलं ना, शेतामध्ये जर काही पिकलं तर जे काही शेतात आलं असेल ना, तो थोडासा हिस्सा काय केला पाहिजे? बाबाला आणून सेंटरवर दिला पाहिजे। तर तुमचं बाबावर प्रेम आहे, त्याचे चिन्ह पाहिजे ना। नुसतं माझं बाबावर फार प्रेम, तू प्यार का सागर, समजा, आणि माझं तुझ्यावर फार प्रेम आहे, प्रेम दिसलं पाहिजे ना। हा, अरे काहीतरी केलं पाहिजे, लावलं पाहिजे ना काहीतरी या यज्ञात,
ज्यांनी पेरलं त्यालाच कापायला मिळतं ना. ज्यांनी पेरलंय त्यालाच कापायला मिळतं, ज्यांनी पेरलंच नाही तो काय कापणार. म्हणून जे मिळतं आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी पेरावं लागतं कुठल्या का रूपाने. आणि आपलं प्रेम त्याच्यातून दिसलं पाहिजे, आपलं प्रेम दिसलं पाहिजे. एकदा मला आठवत होतं दादी प्रकाशमणीच्या समोर आम्ही बसलेलो होतो. सगळे महारथी भाई होते, हिमंती भाई होते, सगळे बसलेलो होतो. तेव्हा दादीने विचारलं ये डायमंड हॉल किसने बनाया. एवढा मोठा डायमंड हॉल है ना. दादी ने पूछा ये डायमंड हॉल किसने बनाया. म्हटले बाबा के बस किसने बनाया. तो दादी ने सांगितलं ये जो डायमंड हॉल है आप समझते होंगे कि पैसे वालों ने बनाया, लेकिन ये गलत बात है. उन्होंने तो थोड़ा बहुत दिया, लेकिन मुख्य रूप में डायमंड हॉल बनाने के लिए किसने सेवा की है. बोले अरे ऐसी ऐसी माताएं मेरे पास, ऐसी माताएं आती थी कि गेट से वो भाई नहीं छोड़ता था. जब वो मैं सुनती थी तो मैं कहती थी कैसी भी माता हो उसको भेजो मेरे पास. और माता वो जब आती थी बोले मैंने देखा कि उसके साड़ी को 4 जगह शिवलेला आहे, 4 जगह तिकडे दिलेली 4 ठिकाणी साडी. परंतु त्या साडीमधून समजलं ना त्या पदरामध्ये तिने बांधून ठेवलेले. तर ते दादीने सांगितलं की सोन्याच्या पाटल्या, गळ्यातलं सोन्याचं मंगळसूत्र, तशी सोन्याची अशी गठ्ठा केलेला तो सांगितलं दादी की बाबा के यज्ञ में सुहा करो. लाखोंची यज्ञ सेवा अशा मातांनी केलेली आहे. तुम्ही त्याचा कधी विचार करणार नाही. अशा मातांनी दादीने सांगितलं मला भरभरून आणून दिलेले. माता जेवढी सेवा करू शकते ना तेवढं कोणीच करू शकत नाही. ज्या सेंटरच्या माता भरपूर ना, ज्या सेंटरवर माता भरपूर त्या सेंटरची भंडारी आणि भंडारा सुद्धा भरपूर असतो. समजा माता सुद्धा भंडारी भरती आणि भंडारा सुद्धा भरपूर भरती. मेरी माताओं ने ज्यादा से ज्यादा सेवा जमा किया है, मेरे माताओं ने किया है. जे बाबांवर जे प्रेम असतं ना ती मातांचं बाबावर भयंकर प्रेम असतं. ती काही कोणाची चर्चा करणार नाही, बोलणार नाही, काय नाही. आपलं गुपचूप आणून बाबाच्या यज्ञामध्ये जाणार. समजलं. आणि म्हणून बाबांनी मातांना पुढे केलं, उगाच केलेलं नाही. भाई लोकांना पुढे केलं असतं तर सर्टिफिकेट आलं असतं. मातांना पुढे केल्यामुळं वेळेवर येणार. तर मातांचा भाव जो असतो ना सेवा करण्याचा भाव मातांमध्ये हा असतो. म्हणून बाबांनी मातांना काय आहे यज्ञामध्ये केलं. आणि बाबावर आपलं प्रेम आहे हे आपल्या कर्मामधून सिद्ध होतं. आपण बाबासाठी काय केलं हे आपण आपल्याशी विचार केला पाहिजे. तर मी बाबासाठी काय करतो करायला पाहिजे. मला आठवतं आम्ही विद्यार्थी ज्ञाना 15 साली आलो. हायस्कूलमध्ये पण आम्ही ज्ञानामध्ये हायस्कूलमध्ये होतो, कॉलेजमध्ये गेलो तेव्हा ज्ञानामध्ये पक्के होतो. आम्ही कधी मुरली चुकवली नाही, कुठे काय असेल ना समजा. परंतु मुरली आम्ही आवश्यक करणार. तर काय झालं आम्ही सेवा पण करायचं. जे बहिणी निमित्त दिदी आपल्याला सेवा देतील आम्ही त्या सेवा सुद्धा करायचं. दादी जे सांगेल ते सेवा करायचं. एक दिवस काय झालं आम्ही 6-7 कॉलेजला होतो. त्यावेळेला आम्ही कॉलेजला होतो आणि दादीचा नियम होता जानकी दादीचा की कुमार पहिले लाईन में बैठणे चाहिए. म्हणजे कुमारांची लाईन कुठली पाहिजे, पहिले लाईन मध्ये कुमार बसले पाहिजे. म्हणजे त्याला क्लासमध्ये अगोदर यावं लागायचं कुमारांना सगळ्या. ते लेट आलेले दादीला चालायचं नाही. तेव्हा आम्ही कुमारांशी पहिल्या लाईन मध्ये बसायचं. मग एक दिवस गुरुवारी आमच्या क्लास वगैरे झाला. आमच्या 6-7 कुमारांना दादीने पुढे बसवले आणि दादीने विचारलं की आप क्या यज्ञ सेवा करते हो, आप क्या यज्ञ सेवा करते हो. तर आमचं ठरलेलं होतं. आम्ही सांगितलं दादी हम तो विद्यार्थी है ना, हम तो कोई नौकरी नहीं करते, कोई धंधा नहीं, हम तो विद्यार्थी, हम पढ़ते हैं, बाकी हमारे पास तो कुछ नहीं, हम कुछ सेवा तो नहीं करते ना, हम तो विद्यार्थी है.
तो मग दादी म्हटली, अरे आप यज्ञ में कुछ भी सेवा नहीं कर रहे हो, तो मुझे आपके भाग्य पर तरस आ रहा है, तरस आ रहा है। अरे बाबा एक का लाख करके देता है और तुम्हारा एक भी नहीं है, तो बाबा क्या करेगा बोले? तुम जन्म जन्मांतर ऐसे ही रहेंगे ना। तो मैं चाहती हूँ कि आपके जन्म जन्मांतर का भाग्य आपका बनना चाहिए, समझा? तो मुझे बताओ, दादी ने कहा कि आप कॉलेज पढ़ते हो, आपका कैसे चलता है, आपका कैसे जीवन चलता है? तो हमने कहा, दादी जी हमको भोजन का डब्बा, गांव के बस से भोजन का डब्बा आता है और हमको खर्चा करने के लिए 50 रुपया खर्चा करने के लिए आता है, और उसमें एक मास हम चलाते, उसमें हमको सेंटर में आने जाने में ही बस का बहुत खर्चा हो जाता है। फिर बाकी का थोड़ा सा कुछ कागज पेन कुछ लेने का है तो उधर खर्चा हमारा होता है, ऐसा 50 रुपया हमको लगता है। तो दादी ने कहा, देखो 50 रुपया आपको आता है ना हर मास? हाँ। तो बोले कि आप सेंटर पर कैसे आते? तो हमने कहा, दादी बस से आते, बस से जाते। तो दादी ने कहा, जब आप बस से आते हो तो आपका कितना लगता है? तो हमने कहा 4 आना दादी, आते समय हॉस्टल से सेंटर तक 4 आना लगता है बस का, और आने का 4 आना, जाने का 4 आना लगता है। तो दादी ने कहा, मुझे बताओ मास में संडे कितने दिन होते हैं? तो हमने कहा 4 दिन। छुट्टी आपको कब होती है? संडे में। तो मास में संडे कितने होते हैं? तो 4 संडे होते हैं। तो दादी ने कहा, क्या करने का, संडे का दिन जब होगा ना, तो आपको तो कोई कॉलेज नहीं संडे के दिन, तो आपके हॉस्टल से सेंटर तक पैदल पैदल चलते आना। क्या करने का? हॉस्टल से सेंटर तक पैदल पैदल योग की यात्रा में 4 से 5 अच्छा अमृत बेला योग करके, योग के नशे में पैदल पैदल योग में चल करके सेंटर पर आना। तो आपका कितना बचेगा? तो हमने कहा 4 आना बचेगा। तो फिर दादी ने कहा, फिर क्लास में आने का, मुरली वगैरह सब सुनने का, और क्लास पूरा होने के बाद पैदल पैदल हॉस्टल को जाने का। क्या करने का? पैदल पैदल हॉस्टल को जाने का। और वो अच्छी तरह मुरली सुनी है तो मुरली का मंथन करते करते हॉस्टल को जाने का। तो आपका कितना बचेगा? 4 आना। तो आने का 4 आना, जाने का 4 आना, तो कितना बचा आपका? 8 आना बचा। तो फिर दादी ने कहा, एक मास में कितने संडे होते हैं? हमने कहा 4 संडे होते हैं। अगर एक संडे को 8 आने बचा तो 4 संडे का कितना बचा? 2 रुपया बचा। तो मैं कहती हूँ, दादी ने कहा, मैं कहती हूँ कि आपको कुछ तकलीफ है क्या इसमें? दादी कुछ तकलीफ नहीं है, हम पैदल, छुट्टी है, पैदल आ सकते, पैदल जा सकते, आपको कुछ तकलीफ है क्या? नहीं। तो ये 2 रुपया जो आपका बचेगा एक मास में, तो वो 2 रुपया आप भंडारे में डालना। तो वो 2 रुपया भंडारे में डालना कठिन है क्या? सहज है। तो हमने कहा सहज है दादी, हम 2 रुपया तो आराम से डाल सकते। तो ऐसा हम हर मास में 2 रुपया डालते थे। फिर क्या हो गया, दादी ने कहा कि तुम नहीं करेंगे तो आपको कैसा मिलेगा, तो ये कुछ करना तो चाहिए ना। तो फिर क्या हुआ, 2 मास के बाद दिवाली आई। दिवाली आई तो दिवाली के लिए हमको 6 तारीख को जाने का था घर में दिवाली को। अभी 2 तारीख को हमको आ गया घर से 50 रुपया। तो हम 5-6 कुमार जो थे ना, सबने मीटिंग किया। क्या 5-6 कुमारों ने आपस में मीटिंग किया कि भाई देखो, अभी अपने को 50-50 रुपया घर से आया हुआ है, अभी 4 दिन के बाद अपन वापस घर जाने वाले, दिवाली की छुट्टी पर जाने वाले हैं। तो इस मास में तो अपना बाकी का खर्चा नहीं है। तो दादी ने क्या कहा है, एक मास का 2 रुपया। तो अपन क्या करेंगे, एक साल का कितना हो गया? 24 रुपया हो गया। अभी 50 रुपया तो अपना आया हुआ है। तो अपन क्या करेंगे, अभी क्लास पूरा हुआ तो भंडारे में 24 रुपया डाल देंगे, तो 1 साल के लिए छुट्टी हो गई। समझा? ऐसा हमारा प्लानिंग बना। और फिर क्या, गुरुवार का दिन था, तो गुरुवार के दिन दादी ने क्लास आदि सब कराया।
और सब भोग भी दिया, सब हुआ। फिर हम सारे 6-7 कुमार जो थे ना, वो सारे भंडारी के पास जमा हो गए। दादी संगत कर रही थी और दादी बोली, कुमार क्या कर रहे, कुमार क्या कर रहे? ये कुछ नहीं दादी, थोड़ी सी सेवा, थोड़ी सी सेवा करे, आओ इधर होगा। हमको सबको ऐसा सामने दादी ने बिठाया और क्या कर रहे थे? तो बोले, दादी कुछ नहीं, आपने हमको कहा है ना सेवा के लिए। हाँ, तो बोले हर मास 2 रुपया आपने डालने के लिए, भंडारे में डालने को हमको कहा। तो बोले हाँ, तो फिर क्या है, हमने सोचा बोले कि 6-7 कुमारों ने आपस में क्या सोचा कि 2 रुपया हर मास का डालने का है। अभी दिवाली 4 दिन के बाद हम घर जाने वाले हैं, तो उसके लिए हमको 50-50 तो घर से आया हुआ है, तो 1 मास का 2 रुपया, तो 1 साल का 24 रुपया हम भंडारी में डाल रहे थे। तो हमको 1 साल की छुट्टी हो जाएगी। तो दादी मेरी छुट्टी चाहिए क्या? तुमको क्या कर रहे हो? मैं हमारी सी सेवा कर रहे थे, अभी बैठो। फिर दादी ने पूछा, आप सब 6-7 कुमार कल क्लास में आने वाले हैं क्या? हमने कहा हाँ दादी, हम कल क्लास में आने वाले हैं। तो मैं कहती हूँ, आप जब कल क्लास में आएंगे तो 1 मास का भोजन करके आना। 1 मास का भोजन हम सब एक दूसरे का मुँह कर लेंगे। हम बोले, दादी को 1 मास का भोजन कैसा क्या कर सकते? 1 मास का कैसा क्या भोजन? तो दादी ने कहा, जैसे 1 मास का भोजन 1 दिन में नहीं किया जाता, हर रोज भोजन करना पड़ता है, वैसे आपका दान का संस्कार बनना चाहिए। आपका दान का संस्कार बनना चाहिए। इसलिए मैंने आपको कहा कि हर मास को आपको जो आएगा उसमें से 2 रुपया बचा करके बाबा के भंडारे में डालो। जब आप हर मास बार आप जब डालते जाएंगे तो आपका दान का संस्कार बनेगा। ऐसा एक बार करके संस्कार बनेगा क्या? नहीं बनेगा। तो इसके लिए विधि पूर्वक यज्ञ सेवा होनी चाहिए। दादी ने कहा, जब आपको पहले मास में आता है ना घर से, तो पहले हफ्ते में ही आपकी यज्ञ सेवा जमा होनी चाहिए। जो सेवा करते, सर्विस करते ना, गवर्नमेंट की सर्विस, फैक्ट्री में सर्विस करते, तो सर्विस करने वाले लोगों का क्या होता है? उनका मास का पहला हफ्ता जो होता है, मास का पहला सप्ताह माना उनका सतयुग होता है। क्या होता है? सतयुग होता है। दूसरा हफ्ता त्रेता युग होता है, तीसरा हफ्ता द्वापर युग होता है और चौथा हफ्ता कलयुग होता है। तो दादी कहती थी, जो जिस हफ्ते में सेवा करेगा उस युग में आएगा। उस युग में वो आएगा। अगर आपको कहाँ आना है? अगर हमको सतयुग में आना है, अगर आपको सतयुग में आना है तो मास के पहले हफ्ते में आपको सेवा करनी चाहिए। ये विधि पूर्वक सेवा है। क्या है? विधि पूर्वक आपको सेवा करनी है और हर मास पहले हफ्ते में ही आपकी सेवा आनी चाहिए। अगर दूसरे हफ्ते में किया तो कहाँ आएंगे? त्रेता में आएंगे। चौथे में किया तो बात मत नहीं। इसके लिए यज्ञ सेवा भी पहले हफ्ते में होनी चाहिए और बार होनी चाहिए, तब हमारा संस्कार बनेगा। तो वो 2 रुपए डालने का जो हमारा संस्कार खाना, तो हम हर मास 2 रुपया पहला आया ना, तो पहले बनाएंगे 2 रुपया का। वो जो हमारा संस्कार बना, तो जब हम पढ़ लिख करके इंजीनियर बने, हमारी खुद की फर्म बनी, तो जब ओम निवास बन रहा था मधुबन में, तो हमने 20,000 की यज्ञ सेवा की। जब डायमंड हाउस बन रहा था तो 2 लाख की सेवा किया। तो ये जो संस्कार है, ये कब बना? वो जब पैदल गए और पैदल आए ना, जामाचा पैसा होता काय फुकट होती ना, जामाचा पैसा होता, पैदल जायचं, पैदल यायचं आणि मग ते भंडारीमध्ये टाकायचं। तो उसका बहुत बड़ा मूल्य दादी ने कहा। और ये बार जब आप करेंगे तो आपका संस्कार बनेगा। और अभी तो आपको एक ही जन्म मिलेगा,
सतयुग त्रेता में तो आपको मिलेगा ही मिलेगा, लेकिन द्वापर के बाद का भी मुझे संकल्प चल रहा है ना, तो द्वापर के बाद भी आपका अगर संगम युग में विधि पूर्वक यज्ञ सेवा किया तो द्वापर के बाद भी आपका दान का संस्कार बना रहेगा, उसके बाद भी दान का संस्कार होगा, और दान का संस्कार होने के कारण हमेशा आपके अगले जन्म भी राजे रजवाड़े और साहूकार के होंगे, समझा। और अंतिम जन्म तक भी आपको कुछ कम पडणे वाला नाही। आपल्या अंतिम जन्मामध्ये सुद्धा 2 वेळा खायला राहायला चांगलं घर आहे, काही कमी आहे का आपल्याला? हा, काही कमी नाही। अंतिम जन्मामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर आहे। का भरपूर आहे? कारण मागच्या अनेक जन्मामध्ये आपण दान केलेलं आहे, तर ते दान का केलेलं आहे? ते संगम युगावर आपला दानाचा संस्कार बनलेला, तर तो आपला दानाचा संस्कार त्या संगम युगावर बनला पाहिजे। परमात्मा जो आहे ना, तो फार हिशोबी आहे, समजा। तो उदार आहे, परंतु फार हिशोबी आहे। तो घेतल्याशिवाय देत नाही, म्हणून त्याला आपण द्यायचं आपण देऊन काय देणार आहे? म्हणजे आपण देऊन देणार तरी काय, परंतु ते आपण दिलं ना की बाबा खुश होतो। का खुश होतो? की आता मला याला भरपूर देता येईल। काय होईल? मला याला भरपूर देता येईल, कारण त्यांनी सीमेचं उल्लंघन केले, म्हणजे मर्यादेच्या पुढे जाऊन त्यांनी सेवा केली। तर हा यज्ञामध्ये काही ना काही सेवा करण्याचा संस्कार। आपल्या घरामध्ये 4 गोष्टी आल्या ना, तर थोडासा हिस्सा सेंटरवर आणून दिला पाहिजे। घरात 4 शेंगाच्या पूर्ती आल्या, भुईमुगाच्या शेंगा आपल्या शेतात आपल्या हिस्सेच्या आल्या, तर त्याच्यातलं थोडंसं काय केलं पाहिजे? बाबाच्या यज्ञामध्ये दिलं पाहिजे। हे प्रेमाचं चिन्ह आहे। हे काय आहे प्रेमाचं? सगळेचे सगळे शेंगदाणे खाऊन टाकायचे नाही, थोडेसे काय करायचे? बाबाला देऊन टाकायचे। याला म्हणतात की बाबावरती काय आहे? प्रेम आहे। काही ना काही कोणती वस्तू आली, पूर्वी या दादी अशा होत्या, त्या दादीची काय त्याग होते। सेंटरवर काही वस्तू जरी आल्या ना, तर त्या मधुबनला पाठवायच्या, भले ते खायला कमी असेल, परंतु काही योजना लगेच काय करणार? अभी पार्टी जा रही है ना, देखो इतना आया है, तो ये मधुबन ने भेज दो, असं त्या दादी म्हणायच्या। राहू द्या आपल्या इथं आपल्याला लागते असं म्हणायचं नाही कि बाबा के भंडारे में आया है और बाबा के भंडारे का बाबा के भंडारे में जाना चाहिए। म्हणून त्या पार्टी बरोबर जे काही आलेलं असेल, म्हणजे तेलाचा डबा असेल, काय असेल, जे काही असेल, गहू तांदूळ जे काही असेल ना, ते सगळं भरून त्या म्हणायचं जाऊ द्या मधुबन। आता मधुबनला तर भरपूर येत आहे, समजा। मधुबनला भरपूर यायला सुरुवात कशी झाली माहिती? ज्या वेळेला हे 1950ला ब्रिज कोटीमध्ये आले, तर तो वेगळी पार्ट होता, यज्ञाचा वेगळी पार्ट होता। त्यावेळेला यज्ञामध्ये काही नव्हतं। त्यावेळेला छाग आणि ढोकळा, जे बाजरीची किंवा ज्वारीची भाकर आणि 1 ग्लास ताक, हेच मिळायचं सकाळी सुद्धा तेच, आणि संध्याकाळच्या भोजनामध्ये सुद्धा छाग और ढोकळा तेच मिळायचं, आणि हे कित्येक महिने चाललेलं होतं, समजा। विचार करा, ज्यांनी सच्ची बीटी जलेबी खायची, बदाम काजू ज्यांनी खाल्ले होते, त्यांना काय खायची वेळ आली? बाजरी का ढोकळा खायला नाही। ही भाजी सुद्धा बनवायची क्षमता याच्यामध्ये नव्हती। तर काय होतं? हे ढोकळा आणि छाछ बनायचं, भाकर आणि छाछ प्रत्येकाला मिळायचं, आणि हे बोर्ड लिहिलेलं असायचा की पुन्हा मागायचं नाही, असा बोर्ड असायचं। आणि फक्त गुरुवारच्या दिवशी डाळ बनायची। काय व्हायचं? गुरुवारच्या दिवशी डाळ बनायची। मग एका गुरुवारी काय झालं की बाबाच्या समोर असे बाजूला बसले, बाबा सगळ्यांच्या मध्ये भोजन करायचे। एक माता बाबांच्या बाजूला बसलेली होती, आणि डाळ जी आहे ती फार सुंदर, फार टेस्टी, फार चांगली डाळ बनलेली होती।
तर ती प्रत्येकाच्या ताटामध्ये एकेका लोट्यामध्ये प्रत्येकाला ती परोसली गेली डाळ बाबाच्याही ठिकाणी ती बाबालाही दिली एका वाटीमध्ये ते मातालाही दिली त्या रांगेमध्ये सगळ्यांना ती डाळ परोसली गेली. तर ती डाळ फार चांगली बनली होती. त्या माताने पाठापट ते भाकरी बरोबर ती सगळी डाळ काय केली सगळी डाळ खाऊन टाकली आणि ती डाळ खाऊन टाकली आणि ती बोली झाली समोरून चालली होती. तर ती म्हणजे बोली बोली मुझे दाल चाहिए मुझे दाल चाहिए दाल चाहिए. आता ती बोली ऐकत होती परंतु तिला माहिती भंडाऱ्यात आता काही नाही सगळं वाटून झाले काही. ती बोली पुढे चाललेली होती आणि म्हणे बोली डाळ बोली डाळ बोली डाळ. आता ती बोली डाळ मागत होती. मग शेवटी बाबा बाजूला बसलेले होते. तो बाबाने काय केलं की बाबाने आपल्या ताटामध्ये जी डाळ होती ती आपल्या ताटामध्ये डाळ ते त्या मातेच्या ताटामध्ये त्याच्यामध्ये डाळ दिली आणि ती डाळ समजा ती डाळ तिच्या वाटीमध्ये टाकली आणि बाबाने कोरडी भाकर खाल्ली. बाबाने काय केलं कोरडी भाकर खाल्ली. आणि मग काय झालं की हा समाचार सगळ्या भारतातल्या सेंटरमध्ये गेला कि आज ब्रह्मा बाबा को भी दाल नहीं मिली. आज ब्रह्मा बाबा को भी दाल नहीं मिली. तो अनेक भाई बहिणी त्यांचे सगळ्यांचे संकल्प चालू झाले की आम्ही इथं सगळं खातोय पितो आणि तिथे बाबाला एक वाटीमध्ये डाळ सुद्धा मिळाली नाही समजलं. आणि मग त्या दिवसापासून यांनी जे पाठवायला सुरुवात केली तेलाचे डबे डाळी तांदूळ गहू एवढं पाठवायला सुरुवात केली जे येत गेलं की आजपर्यंत येतच आहे. मधुबनच्या भंडाऱ्याचा आजपर्यंत येत आहे. परंतु कधी यायला सुरुवात झाली जेव्हा ब्रह्मा बाबांनी फक्त रोटी खाल्ली सुकी रोटी ब्रह्माला सुद्धा सुकी रोटी खावी लागली. म्हणजे शिवबाबाने त्याची सुद्धा परीक्षा घेतली. कोणाची असं उगाच स्वर्गाचा राजा नाही बनत अशा भाकरी बिना भाजीच्या खायला लागतात. एवढा मोठा त्याग जो होता ना एवढा मोठा त्याग जो होता तो ब्रह्मा बाबाने केला होता. शेवटी ब्रह्मा बाबाची शिवबाबाने परीक्षा घेतली. त्याच्यानंतर जे एक गेलं आणि किती एक गेलं भाजड्यामध्ये. जेव्हा ज्ञान सरोवर बनायचं होतं असं एवढ्या मोठ्या जागेमध्ये ते ज्ञान सरोवर सुद्धा ज्या वेळेला हे ओम निवास मधुबनचं जे आहे ते ओम शांती भवन बनलं तिथे मोठमोठे प्रोग्राम झाले. मग एक दिवस बाबांनी सीझनचा लास्ट दिवस होता. एक दिवस आधी प्रकाशनी बाबाच्या पुढे आली तर त्यावेळेला बाबांनी सांगितलं हे बच्ची अभी मेरे हजारो बच्चे आने वाले माझे अनेक बच्चे येणार आहेत मोठमोठे VIP बच्चे पण येणार आहेत. तर त्यांच्यासाठी मेरे अनेक बच्चे आने वाले हैं तो उनके लिए एक गांव बनाओ. काय बनाओ म्हणून सांगितलं एक गाव बनाओ. आता एक सेंटर बनवणं वेगळी गोष्ट आहे परंतु हे गाव बनाओ म्हणजे काय समजा. तो दादी म्हटली की बाबा ये यहाँ तो जमीन का रेट बहुत है लाखों करोड़ों की जमीन होती है. एक एकड़ लेने का तो करोड़ों की जमीन और आपको कहते गांव खरीदी करो. क्या करो गांव खरेदी करो हे बाबा म्हणत होते. तर मग त्यानंतर काय झालं की दादीचे संकल्प चालू राहिले की बा आता काय केलं पाहिजे. बाबाचे संकल्प एवढे मोठे बच्चे येणार आहे तर काय केलं पाहिजे हा दादीचा संकल्प चालला होता. तो भंडाऱ्यामध्ये काय होतं जो गवळी होता ना जो गवळी दूध द्यायचा ना तो दूध द्यायचा तो गवळी. तर ते गवळीने त्या भोली दादीला सांगितलं की दादी माझा फार संकल्प चाललाय म्हणजे माझी इथे सालगावला माझी 28 एकर जमीन आहे. 28 एकर जमीन आहे आणि माझी इच्छा आहे तर ती बाबाला द्यायची म्हणून बाबाला द्यायची 28 एकर जमीन. आता इथे त्या संकल्प आला. आता ती भोलीदारी म्हटली हे 28 आपल्याला 1 एकर घेण्याची ऐकत नाही 28 एकर आपण येऊ इथेच काय जमीन. परंतु त्याने 2-3 वेळेला सांगितले
जेव्हा त्यांनी 3-4 वेळेला सांगितलं तेव्हा मग ती दादी म्हटली, आता हा जो काही म्हणतोय ना की याला एकदा बडी दादीकडं घेऊन जाऊ, काय आहे बडी दादीकडे घेऊन जाऊ. मग ती भोली दादी काय झाली, तो एक दिवस आला, तो तिला म्हणायला लागला भोली दादीला. तर भोली दादी म्हटली, देखो मेरे को बोल के कुछ नहीं होगा, तुम दादी के पास जाओ, तेरा जो संकल्प है दादी को बताओ. तर मग त्याने तो जाऊन प्रकाशमणी दादी पुढे गेला आणि त्याने त्याचा संकल्प केला. ती दादी माझी 28 एकर जमीन आहे आणि मला ती बाबाला द्यायची. तर दादी म्हटली, अरे तेरे को बच्चे कितने, 2 मुलं आहेत, एक मुलगी वगैरे, घरी पत्नी, सारा परिवार आहे ना, आता याचं एकट्याचं कसं. तर दादी काय म्हटली कि देख अभी यहाँ तो इतना महंगा जमीन का रेट चल रहा है, तुझे इतना देने का है, तू पहले बच्चों से पूछ के आ, तुझ्या मुलांना विचार की तू द्यायला तयार आहे का, ते द्यायला तयार आहेत का, आणि जर ते त्यांना काय किंमत पाहिजे हे सुद्धा त्यांना विचार. मग ते त्यांनी ते मुलांना विचारलं. मुलं म्हटली, एवढी महागाची जमीन आपल्याला कशाला द्यायची, एवढी जमीन द्यायचं काही कारण नाही वगैरे, फार नाही झालं. तो म्हटला, हा माझा संकल्प आहे, हा माझा संकल्प आहे आणि तुम्ही माझा संकल्प मी जिवंत असताना पुरा करा अशी माझी इच्छा आहे. त्यांनी फार पोटतिडकीने सांगितलं. मग ते सगळे मुलं ते सगळे दादीच्या पुढे गेले. मग दादी मतलब ठीक है, इसका संकल्प है, आज भी इसका कुछ वैल्यू है, तो हम इतना बहुत ज्यादा पैसा नहीं दे सकते, लेकिन हमारे पास जो 20-30 लाख है तो वो हम आपको दे देंगे. असं त्या मुलांना दादीने सांगितलं, जो हमारे पास जमा है 20-30 लाख आपको दे देंगे, अगर आपको देने का है तो दो, अगर नहीं देने का है तो हमारा पुरुष नहीं है. तो लगेच तो पण म्हटला, नहीं नहीं दे दो, इतका दे रहा है तो देना ही चाहिए. ते मुलं पण म्हटले, काय हरकत नाही दादी, जो है आपके पास देव, हम देने को तयार है. आणि अशा प्रकारे 28 एकर ती ज्ञान सरोवरची जमीन मिळाली. समजलं, त्याच्या आजूबाजूची जमीन मिळाली आणि तिथे आता सेंटर जे तयार करायचं होतं, सगळ्या विंगची खास ऑफिसर जे आहे, आपल्या 20 विंग आहे, प्रत्येक विंगचं ऑफिस त्या ज्ञान सरोवरमध्ये बनवलेलं आहे. मोठा हॉल त्या ज्ञान सरोवरमध्ये बनवण्यात आला आहे आणि राजऋषी भवन वगैरे राहण्याची सुद्धा म्हणजे जवळजवळ 500 जणांची राहण्याची व्यवस्था, असा फार छान प्लॅन तयार झाला. आणि तो प्लॅन तयार झाल्यानंतर ते दादीचे लोक असतात ना, हे दादी जे असतात ना, तर त्या म्हटल्या की 1 वर्षात, आता जानेवारीला मी भूमिपूजन करते, दादी म्हटली पुढच्या जानेवारीला याचं मला उद्घाटन करायचं आहे. हे नारळ फोडताना तारीख सांगून टाकतात. मला आठवतंय जानकी दादीने जेव्हा ते नारळ फोडायचं होता, ते जगदंबा भवन बनवायचं होतं. समजा एवढं मोठं जगदंबा भवन, त्याचं त्या वेळेचा 35 कोटीचं प्लॅनिंग होतं, ते सगळं प्रपोजल होतं आणि जानकी दादी ते फोडायची होती नारळ. समजलं, आमच्याकडे 20-25 लाखच होते. नारळ फोडला. ते नारळ फोडल्यावर दादीने सांगितलं की अगले साल में मैं इसका ओपनिंग करूंगी. आता आमची धक्का भरायला लागली. आता एवढं मोठं बजेट समजा आणि हे पुढच्या वर्षात नाही, ते असंच उद्घाटन करत नाही, ते नारळ फोडताना उद्घाटनाची तारीख सुद्धा जाहीर करतात. जनवरी मास में मैं इसका ओपनिंग करूंगी. आणि बरोबर 28 जानेवारीला एका वर्षात एवढं मोठं जगदंबा भवन तयार झालं आणि दादीने ह्या दादींच्या संकल्पामध्ये काय असते, हा प्रचंड पावर असते. एवढं जमा होत गेलं, एवढं जमा सगळ्या देशातून विदेशातून एवढं येत राहिलं की बातम्यात कुठं समजायला लागतं. बाबाचं काम बाबा कधी कसं करेल याचा काही नेम नाही. आणि म्हणून आता सुद्धा बाबा एवढी सर्व कामं का करत आहे, तर बाबाला तर क्लोजिंग करायचं आहे. काय करायचंय? क्लोजिंग करायचंय. ज्याच्या नावाची जी भाग्य आहे तिचा मोका तर मिळाला पाहिजे ना, तुम्ही सफल करायला. समजा तुम्ही भाड्याच्या सेंटरमध्ये राहता, तुम्ही यज्ञ सेवा काय करणार? शेकड्यामध्ये करणार ना, भाड्याच्या घरात शेकड्याने करणार. आणि जेव्हा बिल्डिंग बांधायची आहे 50 लाखाची, तर तुम्ही यज्ञ सेवा कशी करणार? हजारात आणि लाखात करणार ना. मग ज्याचं भाग्य मोठं असतं त्याच्यासाठी प्रोजेक्ट सुद्धा मोठं बनत असतं आणि त्यामुळे त्यांच्या हातून मोठी सेवा होते. त्याचं मोठं रिटर्न
बाबा त्यांना देऊ शकतात. तो मोका मिळाला तर केलं जाईल ना, मोकाच नसेल तर काय करणार. आता मला सांगितलं दीदीने उद्या आपल्याला काहीतरी 1 एकर काय का अजंठा वेरूळ तिकडे काय मिळाले ना, ती जागा आपल्याला मिळते, पाहून या दीदी म्हटली. ते हे जे मिळतंय ना, इथे बाबाला काहीतरी करायचं आहे आणि तो कोणाकडून आपल्या सगळ्यांकडून ते करून घेणार आहे, सगळ्याकडून करून घेणार. ज्यावेळेस डायमंड हाऊसचं बाबांनी प्रोजेक्ट दिलं होतं ना, ते आम्ही सर्व तयार झालं. नंतर मग दादीला लास्ट सीझनच्या वेळेस दादी आली. आता उद्यापासून सीझन संपला, त्यावेळेस ती दादी बाबाच्या पुढे गेली. तर बाबाने काय सांगितलं, हे बच्ची अभी मेरे हजारों बच्चे आने वाले हैं. क्या है, मेरा हजारों बच्चे आने वाले हैं, उसको कहाँ रखेंगी, उसको कहाँ रखेंगी. तो बाबा कहता है कि जो हजारों बच्चों में आएंगे तो उसके लिए ऐसा हाल बनाना, ऐसा हाल बनाना कि उसको उसके अंदर 20-25 हजार बैठने चाहिए. बघा तर प्लॅनिंग कसं देतोय. काय सांगितलं, कसं आर्किटेक्ट आहे बघा. सांगितलं कि उस हाल में 20-25 हजार बैठने चाहिए और बीच में एक भी खंबा नहीं होना चाहिए, बीच में एक भी खंबा नहीं होना चाहिए, और ज्यादा बढ़िया भी नहीं और ज्यादा घटिया भी नहीं, मीडियम लेवल का हॉल बनाओ. या असं सर्व हॉलचं प्लॅनिंग जे ते बाबांनी दिलं. त्यावेळेस काही फॉरेनर्स होते, एक ऑस्ट्रेलियाचा, एक अमेरिकेचा, असे 2-3, एक आफ्रिकेचा भाई, असे 2-3 भाई एकत्र आले आणि ते काय म्हटले की हा जो हॉल आहे 25 हजाराचा हॉल, ज्याला मध्ये काही काम नाही काही नाही, आणि असा जर हॉल बनवायचा असेल तर मग ते म्हटले आम्ही तिघे तो हॉल बाबाला बनवून द्यायला असं त्या तिघांनी तो हॉल द्यायला तयार. मग हे तिघे जण काय झालं, दादी प्रकाशमणी गाडीकडे गेली आणि सांगितलं की दादी कल जो बाबा ने वर्णन किया है ना हॉल का, 25 हजार बैठने चाहिए, बीच में कोई खंबा नहीं चाहिए, तो वो जो हॉल है ना, वो जो हॉल है तो हम तीनों ने संकल्प किया है दादी, वो हॉल हम तीनों आपको बना करके दे देंगे. समझा. तो दादी बेटी देखो भाई, ये तो बाबा की श्रीमत बिना मैं कुछ कर नहीं सकती. मैं पहले बाबा की श्रीमत लूंगी और फिर आपको बताऊंगी. आणि मग दादीने जेव्हा बाबा येणार होते 2 दिवसांनी, तो बाबाला सांगितलं कि बाबा आपने परसों जो हाल का वर्णन किया था ना, तो ऐसा हुबहू हाल जो है, तो आपके 3 बच्चे हैं, विदेशी 3 बच्चे हैं, और उनका संकल्प है कि वो ये हाल आपको बना करके देने को तैयार है. तर बाबा ने सांगितलं, मैं तीनों का कल्याणकारी नहीं हूँ. समझा. मैं गरीब निवाज हूँ. मैं क्या हूँ, गरीब निवाज हूँ, और मुझे मेरे लाखों बच्चों का भाग्य बनाने का है, लाखों बच्चों का भाग्य बनाने की है, इसलिए मुझे पैसे वालों से ये हाल नहीं बनाने का है. मैं गरीब नवाज हूँ. समझा. तो गरीबों के पायी से ये हाल बनेगा. आणि मग त्याच्यानंतर निघालं की प्रत्येक क्लासमध्ये भंडारी ठेवली आणि प्रत्येक जिज्ञासूंनी रोज काय करायचं, 1 रुपया भंडारीमध्ये टाकायचा. रोज प्रत्येकाने भंडारीमध्ये 1 रुपया टाकायचा, असं प्लॅनिंग बनलं. तर बाबाने सांगितलं, मी काय तिघांचा कल्याणकारी नाही, मी कोण आहे, मी विश्व कल्याणकारी आहे, आणि म्हणून मला सगळ्यांचं भाग्य बनवायचं आहे. मग अशा प्रकारे बाबांनी सगळ्यांचं भाग्य बनवलं. मग त्यात कुणाला कमीपणा वाटला नाही. भंडारीत रुपये टाकला तर आपलं काम नाही, आणि बारबार टाकल्यामुळे तो संस्कार पण आपला बनला. आणि मग दादीने सांगितलं, आप पत्रकारांनी विचारलं 1 करोड़ का हाल आपने कैसे बनाया. मग दादीने त्यांना सांगितलं की हमारे 8-9 लाख स्टूडेंट है. किती? 8-9 लाख स्टूडेंट है, आणि प्रत्येक स्टूडेंट रोज भंडारीत काय टाकतो, 1 रुपया टाकतो. म्हणजे रोज आमचे किती जमा होतात, 8 ते 9 लाख रुपये रोज जमा होतात.
आणि असे आम्ही 1 वर्ष जमा केले, म्हणजे आमचे किती तयार झाले, करोडो रुपये बनले. त्या करोडो मधून हा हॉल बनलेला आहे. गरीब निवास बाबा कशा प्रकारे करून कशा, आणि त्याला सगळ्यांच्या भाग्याची चिंता आहे ना, सगळ्यांच्या भाग्याची चिंता आहे. म्हणून घर बांधलं, कोणी पाणी मारेल, कोणी विटा आणून देईल, कोणी 5 गुणी देईल त्या बांधकामासाठी, त्याचं भाग्य बनतं ना. काहीतरी कॉन्ट्रिब्युशन आपलं आहे आणि तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे आपण ते करत असतो. म्हणून बाबा अनेकांचं भाग्य बनवत असतो. तर हे सेवाचं जे काम आहे, ते सेवेचं काम बाबा करणारच आहे, ते पोस्टपोन करणार नाही. परंतु दुसरी गोष्ट आहे स्थिती. एक आहे सेवा, दुसरी आहे स्थिती. सेवा हे परमात्म्याचं काम आहे आणि तो करूनच घेणार आहे, त्यात संशय नाही. तुम्ही करा अथवा करू नका, त्याला जे करायचं ते कोणाच्याही हाताने तो करूनच घेणार आहे. सेवा हे बाबाचं काम आहे आणि तो ते करणार आहे. परंतु स्थिती बनवणं हे कोणाचं काम आहे, हे आपलं काम आहे. आपली स्थिती बाबा बनवणार नाही, स्थिती बनवणं हे आपलं काम आहे. म्हणून आता वर्तमान समयापासून आपण आपल्या स्थितीवर कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. सेवेतून थोडी बुद्धी बाजूला काढून अवस्थेवर कॉन्सन्ट्रेशन केलं. माझी अशी अवस्था असली पाहिजे, असा योग असला पाहिजे, बाबाशी असं कनेक्शन घेतलं पाहिजे की त्यातून निघायचीच इच्छा होणे, असा योग लागला पाहिजे. काल काय योग लागला होता, योगाचं व्हायब्रेशन काल सुद्धा इतकं सुंदर योगाचं व्हायब्रेशन बनलं होतं. असा व्हायब्रेशन योग बनला पाहिजे की त्या योगातून खाली उतरायची इच्छा होता कामा नये. त्याला म्हणतात योग लागला, त्याला म्हटलं जातं योग लागला. असा आमचा योग लावला पाहिजे. आणि प्रत्येक कर्म करताना आता आपल्या बुद्धीमध्ये बाबा असलं पाहिजे की बाबा हे माझ्या हातून करून घेत आहे, बाबा चपाती माझ्या हातून लाटत आहे, लाटणारा कोण हे बाबा आणि मी कोण आहे, निमित्त आहे. प्रत्येक कर्म कोण करत आहे, बाबा करत आहे, तो माझ्या शरीराच्या द्वारे करून घेत आहे. असं प्रत्येक कर्मामध्ये बाबाला साथी बनवलं पाहिजे. कोणाला साथी बनवायचं, बाबाला. आपल्या प्रत्येक कर्मात जर त्याला साथी बनवलं ना, तर तुमचं काम फटाफट तयार करून टाकेल. तुम्हाला घाम येणार नाही, समजलं. तो सगळं काम तुमचं फटाफट करून टाकेल. तर त्याला साथी तो साथ बनवा, त्याला बरोबर घेऊन प्रत्येक काम आपण वर्तमान समयाला केलं पाहिजे. आणि आपल्या अवस्थेवर आपलं लक्ष असलं पाहिजे. सर्व गुण संपन्न असायला पाहिजे. आता वर्तमान समयाला आपण कसं असलं पाहिजे, सर्व गुणांनी संपन्न. एकही गुणाची कमतरता आपल्यामध्ये असता कामा नये. तुम्ही सगळे गुण धारण केले, 56 पैकी 56 गुण धारण केले, आणि एक गुण जर कमी जर राहिला, थोडासा भांडायचा संस्कार तसाच राहिला, थोडा क्रोध करायचा संस्कार जर राहिला ना, तर तुम्हाला सचिवाच्या गेटवर अडवलं जाईल. काय केलं जाईल, अडवलं जाईल. हे सर्व तुमच्याकडे आहे, तर भांडण करायचा थोडासा संस्कार शिल्लक आहे, म्हणून आम्ही तुम्हाला तिथे पाठवणार नाही. जर मी तुम्हाला तिथे पाठवलं, तिथे जाऊन भांडणच करणार म्हणजे सचिवाला कडून फुटून टाका. म्हणून थोडाही अवगुण शिल्लक असता कामा नये, एकही दैवगुण आपल्यामध्ये कमी असता कामा नये. एकदम 16 कला संपूर्ण निर्विकारी, अहिंसा, परमो धर्म, मर्यादा, पुरुषोत्तम, अशी अवस्था आता आपल्याला बनवायची आहे. अच्छा, ओम शांती.